नमस्कार मंडळी. मातीशी संवाद साधायला आज पुन्हा एकदा आम्ही शेतामध्ये आलोय. तर शेतातला हा सुंदर दिवस एन्जॉय करण्यासाठी चला बरं आमच्यासोबत. बसायला मस्त केलं इथे. ठीक असलं स्टार फ्रूट थांब थांब लागले की बघू. वाव, किती छान आहे रे ते. अरे याला काटे असतात का रे? काटे नाही नाही ना. स्टार फ्रूट फ्रूट्स many are there. बांधलेला आहे व्यवस्थित. आणि पावसाचा काही परिणाम नाही काय नाही, फुल पाऊस होता बघा की कसा आहे तरतरीत. भरपूर लागलाय बघा पेरू. काय काढायला? पेरूचं बी कमी पडल्यात म्हणून मी थोडी सांगितल्यात आणि तिघा चौघा जणांनी मागितल्यात. त्यांच्याकडे बोर्ड पण आहे आणि कागद पण आहे. तुम्हाला दुसरं काय लांबडे भुई पाठवून देतो की तुम्हाला. खात नाही मग मी काय म्हणतोय, आता याला काढायला लागणार. कशाला याला काढणार किती कट करून जरासं वर येऊ दे म्हणून ठेवले. ते पण टाकून मग त्याला जोर लागतो. त्याला 3 लावले बाबा. या इकडे तुमच्या लक्षात येईल. आम्हा की आवळी घेऊन जायची खाली बरी पण लावले आणि वाटतंय ना व्यवस्थित. त्याला कधी कटिंग मारली. त्याला ते आवळा तोडताना खाली कागद आणतात ना पूर्णपणे. या इकडे. पूर्ण संपली नाही आहेत की तुझ्या लग्नाच्या वेळी काढले. आवळे घरात आणलेलं ना. हो.
बस की बस ना तुम्हाला. हो. दीदी पाहिजे घरी कधी नेणार आहेत सगळे? नेलेले की हे मुद्दाम शिल्लक ठेवल्यात. खायला खाय गावते म्हणजे हे जेव्हा मशीन बिशीन मारलं किंवा साफसफाई केली त्यावेळी तोंडात टाकाय गावतं. तणनाशक मारलेलाचा हे होतोय, हा. ठसका येतोय. असू दे. एक आवळा जरी खाल्ला नाही ते प्रत्येकाने म्हणून ते मुद्दाम ठेवल्यात एक फांदी आहे अशी. हम्म. हा. ही पाईप फक्त काय करणार, होबी सोडणार नाही. इथं जोडकाम काय करत नाही, राहू दे तसंच ठेवतो. वरची पाईप ओढतो, इथून JCB घालायचा म्हणतोय. याला महत्वाचं काय आहे माहिती आहे? पाण्याचा निचरा पावसाळ्यामध्ये काढायचं की पाणी पुढं. म्हणून काय म्हणतो, दर 2 तास पाणी चालू होईल. टाकूया. पण हिला आता पाणी चालू होणार काय? होणार की आज नाही, हा. उद्या. आता टायमिंग झालं सर. परवा पाणी पाजले गेली, तिची वल आहे अजून. तेच घेऊया की तिकडं. ते काय होतंय, हो तसं धरलं की ते कट होतंय. तुम्ही लावला आता होताना गेली मागली वेळी. हो, हा म्हणायचं. मी सांगितलं होतं की तुम्हाला कलमी आणा म्हणून. मग घरात खायला वापरायचं. ते गेल्या वेळी मागल्या वेळी दिलं होतं. जगाय नाही वाटतंय ते जगलं. काय लक्षात नाही हो, कुठं घरात लावला असेल ते बेल घरात- वांग. होय. घरात आहे की मग हा. ते जगतंय ना 2 वर्ष काय 3 वर्ष. 2-3 वर्ष जाते ती कटिंग मारली की. चालतंय की द्या की मग. काय आधीच्या झेंडूचं फुल आहे. होय ठेवलंय ते तसं. बिया. कलिंगड कुठे? खाली आहे ना
जातेच पाहिजे त्याला आता लावणार कुणीकडं कशाला कलिंगड कलिंगड सुपारीला घ्यायचं म्हणतो शेवटला. पहिल्यांदा 4 दिवस खत टाका लागतं त्याला, नंतर केल्यानंतर नाही. लई दिवस यायचं राहून गेले. आज बघितल्यावर कसं वाटलं? आज बघितलं मस्त वाटलं. टाकाय नाही काय टाकलेलं का थोडंसं अशी पिकळू मारते व्हायने. होय फोडून घालालोय जेणेकरून आळवणी घेताना मला काय नाही ते वरनं जातं हे करून. जास्त दिवस राहणार नाही आहे झेंडू. आपल्याला साईडचा पदरच बघायला लागणार आहे नंतर. साईडचा म्हणजे साईडची बाजूच घ्यायला लागणार आहे. हो ही वांग पसरणार आहे फास्ट. ते नाही आता पाणी झालंय ना. हे नाही फास्ट, हे फास्ट पसरणार, हे तर अजून शिस्तात पसरणार. खरं त्याला अजून खत घालाय नाही वांग्यासनी. आत्ता पाणी एकदा चालू केले त्यामुळं जरासं पाणी पिऊ दे. पावसात तरी पावसामध्ये व्यवस्थित राहिली काय ही कधी पाऊस गेल्यानंतर घातली की अगोदर पावसात घाल मिरगाला मिरग झाल्यावर नंतर एक नंबर झाली. एवढा मोठा पाऊस. भाताची लागवड झाल्यावर भात कापायला यायच्या आधी घातलेला मग पाऊस कमी आला होता. हा कमी आला. तसं झाड ह्याच्या डबल झालेले आहेत ज्यांना मी दिल्यात की नाही. आपल्या या इकडं जरासं पाणीच नव्हतं. हो पाणी पण आणि जरासं वातावरणाला आणि ह्याला पण मातीच्या ग्रोथ देत नाही. मातीच्या कुठं जात्यात दाबू नको, नुसतं ढिलं सोडायचं. झाड टाकलं की नाही ढिलं सोडायचं, उकरायचं जादा खरं नाहीतर झाड हे कट होतंय ते हेंड्यांच्या ह्यानं. कमी तळाला टाकायचं. जेवढं खाली घालशील तेवढं चांगलं. झाड घालताना खोल घालायचं आणि भुसभुशीत माती टाकायची पहिला सुरुवातीला, जेणेकरून त्याला पाणी मिळालं पाहिजे. माती म्हणजे फक्त जमीन नाही, ती एक शांत गुरुकुल आहे जिथे प्रत्येक बीज शिकवतं जीवन कसं जगायचं, वाढायचं आणि टिकायचं. शेतात उभं असलेलं प्रत्येक रोप सांगतं एक अर्थपूर्ण सत्य. जगायला मुळांची गरज असते. माणूस असो वा बीज, ज्याची मुळे खोल त्याला वादळही हलवू नाही शकत. शेतकरी जेव्हा बीज पेरतो तेव्हा तो फक्त अन्न पेरत नाही, तो पेरत असतो विश्वास, संयम आणि आशेचा किरण. कारण त्याला माहीत असतं बीज लगेच उगवत नाही, पण मातीवर विश्वास ठेवला तर उगवणारं पीक आयुष्य बदलून टाकतं. वारा वाहतो तेव्हा पिकं डोलतात, पण ते मोडत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं लवचिकपणा म्हणजेच जगणं. माणसानेही तसंच निसर्गाप्रमाणे वाकायला शिकलं की आयुष्य अधिक सुंदर होतं. पाऊस कधी अधिक कधी कमी पडतो. जीवनही तसंच, कधी ओल वाढवून रडवतं, कधी तहान लावून धावायला लावतं. पण शेत शिकवतं. प्रत्येक मौसम ही एक शिकवणूक आहे, संकट नाही. शेतकरी जेव्हा पीक कापतो तेव्हा त्याला कळतं काही बीजं उगवली, काही हरवली, काही झाडं फुलली, काही सुकली, पण तो पुन्हा पेरणी करतो. कारण त्याच्या मनात एक अटळ नियम आहे, हार मानली तर जीवन थांबतं, पुन्हा सुरू केलं तर ते फुलतं. शेत, शेती, माती ही आपल्याला सांगणारी सर्वात अर्थपूर्ण कविता आहे की घामाशिवाय यश नाही, धैर्याशिवाय स्वप्न नाही आणि संयमाशिवाय फळ नाही. माती शिकवते जगण्यासाठी उंच व्हायचं असेल तर आधी नम्र होऊन जमिनीला स्पर्श करावा लागतो. आणि म्हणूनच शेती हा फक्त व्यवसाय नाही आहे, ती जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. एक साधं पण खोल सत्य. अर्थपूर्ण जगणं मातीपासूनच तर सुरू होतं. कमी घे
हातात कमी एवढा दे इकडे, मी टाकतो मग हं? कधी संपायचं रे बिया? हा बिया संपत नाही. संपवायच्या कुठं शिल्लक राहत्यात. एक्स्ट्रा आणायच्या कधी पण घालता येते रिकाम्या वेळी, हा कधी पण घालता येते तू. होय तुम्ही कधी शेतात काम केले का? आणि तुम्हाला कसं वाटतं शेतात काम करताना? हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. संध्याकाळ होत चालली आहे, त्याच्यामुळे आम्ही कामं लवकरात लवकर आवरत आहोत. नाही ते घातलंय. हे? तुम्ही इथं पुढं आलता. नाही नाही सगळं घालत तिकडनं घालतच झालंय, घातलंय. हे जर झालं हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच पुन्हा भेटू एक नवीन अनुभव घेऊन. तोपर्यंत मातीसोबतचं नातं जपून ठेवा.